पाहूयात। मुख्यमंत्री फडणवीस काल बंगळुरूच्या दौऱ्यावर होते, तर आज दुपारी फडणवीस बंगळुरूवरून मुंबईकडे रवाना होणार आहे। तर संध्याकाळी मुंबईत पूर्वांचल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। पूर्वांचल महोत्सवाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। शरद पवारांच्या बारामती दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शरद पवारांचा आज बारामतीचा दौरा आहे, तर विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत, तर शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। मंत्री बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। 12 वाजता दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे त्यांची आढावा बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता खरीप हंगाम पूर्वतयारीचा ते आढावा घेतील। संध्याकाळी 5 वाजता अमरावती जिल्हा परिषद कार्यालयाच्या सभागृहामध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। त्या बैठकीला सुद्धा मंत्री बावनकुळे उपस्थित राहतील। कृष्णराज महाडिक यांचा सांगलीचा दौरा आहे। कृष्णराज महाडिकांच्या उपस्थितीमध्ये युवा शक्ती जागर यात्रा निघालेली आहे आणि त्या निमित्तानं त्यांचा आज सांगलीचा दौरा आहे। भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सांगलीचा दौरा आहे। कृष्णराज महाडिकांच्या उपस्थितीमध्ये युवा शक्ती जागर यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शेतकरी देखील भरडला जाणार। सरकार जबाबदारीपासून पळ काढतंय। सरकारकडून कुठलीच अपेक्षा सर्वसामान्यांना राहिली नाही। बळवंत वानखडे यांनी आता सरकारवर जोरदार टीका केली आहे। जे भावनिक आव्हान पंतप्रधानांनी केलं ते केल्यापेक्षा जनतेच्या पाठीशी राहून त्यांच्या समस्या सोडवणं हे गरजेचं असते। परंतु देशाचे पंतप्रधान हे त्यापासून परावृत्त होत आहेत, त्यापासून पळ काढत आहेत। आता तरी कुठं जनतेला त्यांनी दिलासा द्यावा। आणि पुन्हा मी हे सांगेल की हे सरकार संपूर्ण आघाड्यांवर अपयशी ठरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।